इकडे व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वादात झालेले राधेश्याम मोपलवार यांची एका संयुक्त एसआयटीद्वारे चौकशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। मोपलवार यांनी एका जागेच्या संदर्भात दलाली केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मोपलवार यांच्याकडे नियोजित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी होती। अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या खाली ईओडब्ल्यू ची एक जॉईंट टीम तयार करण्यात येईल आणि ही जॉईंट एसआयटी जी आहे ती मोपलवारांच्या वरचे सगळे आरोप हे त्या ठिकाणी, कारण त्यातले काही महसुली आहेत, काही हे पोलिसांशी संबंधित आहेत, त्यामुळे ही जॉईंट एसआयटी एसीबीकडे वेगळी चौकशी चालली आहे। ह्याच आरोपांचा काही त्याच्याशी संबंध होता ती चालूच राहील। एसीबीचा जी अखत्यारीत आहे ती चौकशी वेगळी चालेल आणि इतर जे आरोप या ठिकाणी झाले आहेत, सीडी असेल, फॉरेन्सिकचे, त्याचा एसीबीशी संबंध येत नाही। त्यामुळे त्याकरता ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि ईओडब्ल्यू मुंबई यांचे अधिकारी यांची एक एसआयटी तयार होईल आणि ही एसआयटी मोपलवारांच्या संदर्भातल्या सगळ्या आरोपांची चौकशी करेल।